हॅलो, नमस्कार. आता आपण ग्रीन सॉइल म्हणजेच हिरवी माती ह्याच्यामध्ये आपण सॉइल सायन्स परत शिकणार आहोत. हा आपला वीक नंबर 2 आहे. मागच्या आठवड्यात आपण काही शिकलो, हो की नाही? सो आपल्या कार्यक्रमाची उद्दिष्ट काय आहेत आधी हे बघूया. एक म्हणजे की आपल्या शेतीचं उत्पन्न कसं वाढवायचं आहे, शेतीचा खर्च कसा कमी करायचा आहे आणि मातीची गुणवत्ता कशी वाढवायची. सो हे तिन्ही जर आपण ह्याच्यामध्ये करू शकलो तर खूपच छान होईल, नाही का? उत्पन्न वाढलं, खर्च कमी झाला म्हणजे ते आपल्याला उत्पन्नातच मिळाल्यासारखे आहेत, आणि शिवाय मातीची जर गुणवत्ता म्हणजे मातीची सुपीकता वाढली तर ह्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी पीक अजून छान येईल, त्याच्या पुढच्या वर्षी अजून छान येईल. आणि हे सगळं केवळ नैसर्गिक शेतीमुळे शक्य आहे. सो हे आपण कसं बघितलं मागच्या आठवड्यामध्ये ते बघूया. सो आपण हे रिव्हिजन करूया. तुम्ही आता निबंध लिहून आणला असेलच. सो निबंध जरा वाचून दाखवा कोणीतरी आणि मग आपण रिव्हिजन करूया. सो आपण काय शिकलो की माती कशी तयार होते, बरोबर? सो माती ही कशी तयार होते, मातीचं प्रदूषण कशामुळे होतं, हरित क्रांती म्हणजे काय, ती कधी सुरू झाली आणि हरित क्रांतीचे दुष्परिणाम काय आहेत हे आपण मागच्या वेळेला बघितलं. आता ह्याच्यात मला एक सांगायचं आहे की हरित क्रांती जेव्हा चालू झाली म्हणजे 1960 साली, तेव्हा कदाचित त्याची गरज होती, कारण की तेव्हा आपल्याकडे दुष्काळ पडत होते आणि रिसर्चर्स म्हणजे सायंटिस्ट लोकांना वाटलं की नाही आपण हे काहीतरी केलं पाहिजे. मग त्याच्यावर रिसर्च चालू झाले आणि मग उत्पन्न वाढवण्याचे प्रकार चालू झाले. बरं, लोकसंख्या देखील खूप वाढली. सो हरित क्रांतीमुळे आपल्याला त्यावेळेला काही फायदे झाले आहेत, पण त्याचे दुष्परिणाम जे आता आपण बघतोय हे जर चालू ठेवलं तर मात्र आपण कायम रोगटच राहू आणि माती ही नापीक होईल आणि पुढील 50-60 वर्षानंतर आपली शेतीची मातीमध्ये आपण शेती करूच शकणार नाही. सो हे आपल्याला नकोय, कळलं का? म्हणून हे आपण सगळं शिकतोय. आणि हा प्रॉब्लेम फक्त इंडियातला आहे असं नाही, आपल्या गावातला असं नाही, इंडियामध्ये सगळीकडे आहे, जगामध्ये देखील सगळीकडे आहे. पाण्याचं प्रदूषण होत आहे, हे सगळीकडे जगामध्ये हा प्रॉब्लेम्स आहेत. आणि काही आता वर्ल्डचे जे लीडर्स आहेत ते सगळ्या देशांमध्ये जाऊन लोकांना हेच सांगतायत की आपण नैसर्गिकवर कसं जाऊया. समजलं? गेल्या वेळेला आपण हे पण शिकलो की पर्यावरणातलं संतुलन म्हणजे काय, म्हणजेच काय की जंगलामध्ये कसं चालतं सगळं. जंगलामध्ये खतं किंवा कीटकनाशकांची गरज का नसते? कोण सांगेल? तुम्ही एकेकाने हात वर करून सांगायचंय. आणि शेवटी आपण बघितलं की शेतकऱ्याचा सर्वात मोठा मित्र कोण आहे? गांडूळ, बरोबर? आणि तो आपल्या शेतांमध्ये आहे का हे आधी घरी जाऊन बघायचं सगळ्यांनी. आणि एवढं असून खतांची तरी सुद्धा गरज का आहे? सो हे आपण बघूया. आपण ही सुद्धा स्लाइड मागच्या वेळेला बघितली की पर्यावरणाचं संतुलन म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं की वनस्पतींचे अवशेष हे कुजून त्यापासून पोषक द्रव्य तयार होतात आणि हे निसर्गाचं चक्र सुरूच असतं. म्हणजे जंगलातलं एखादं झाड असेल, ते 1000 वर्षापूर्वीचं पण असेल किंवा 100 वर्षापूर्वीचं असेल, पण ते लगेच काही असं मरत नाही. त्याच्या आजूबाजूला पानं पडतात आणि ती कुजतात आणि मग त्याच्यापासून इतर प्राणी काही मेलेले असतात ते जवळपास असतात. ह्या सगळ्यांचं डिकॉम्पोजिशन म्हणजे विघटन होऊन आपल्याला ह्युमस तयार होतो. ह्युमस म्हणजेच काय, वरती जो आपल्याला भुसभुशीत लेअर मिळतो तो तयार होतो. कारण शिवाय जमिनीमध्ये जीवाणू, किटाणू, मुंग्या, डोंगळे आणि शिवाय आपलं अर्थवर्म म्हणजे गांडूळ हे देखील असतंच, आपण मागे बघितलंय. सो आपण लास्ट वीकमध्ये काय बघितलं की निसर्गाची व्यवस्था म्हणजेच काय की त्याच्यामुळे सुपीक माती होते, त्याच्यामध्ये मित्र कीटक असतात. मित्र कीटक म्हणजे फक्त किडे नव्हेत, मित्र पक्षी असतात, मित्र प्राणी असतात आणि शिवाय त्याच्यामध्ये डोळ्याला न दिसणारे देखील छोटे छोटे जंतू असतात. हे सगळं जिथे असतं निसर्गाच्या व्यवस्थेमध्ये तिथे आपल्याला खर्च कमी, उत्पादन जास्ती आणि निरोगी वातावरण. हेच तर आपल्याला शिकायचं आहे, हो की नाही? खर्च कसा कमी करायचा, उत्पादन कसं वाढवायचं आणि आपण निरोगी कसं राहायचं. आणि हेच जर आपण रासायनिक खतं करतोय, कीटकनाशकं वापरतोय तर मात्र आपलं काय होईल, खर्च वाढत चाललाय. जे उत्पादन आपण काढतोय ते कमकुवत होतं. म्हणजे काय की ते खतांवरतीच अवलंबून असतं ना, आपण निसर्गाचं काही वापरतच नाही होत त्याच्यामध्ये. त्यामुळे काय होतं, जरासा कुठे दुष्काळ आला, जरासा कुठे पाणी जास्ती आलं की आपल्या पिकांची वाट लागते. आणि तेच जर शेजारचे शेतकरी जर नैसर्गिक पद्धतीने करत असेल, जंगलासारखंच की जंगलातली झाडं काही जरासा दुष्काळ आला तर काही पडत नाहीत किंवा मरत नाहीत, तशीच आपल्या जी शेतकरी नैसर्गिक पद्धतीने करतायत त्यांचं जे उत्पादन आहे शेतामधलं ते चांगलं स्ट्रॉंग असतं. आणि शिवाय रासायनिक खतं, कीटकनाशकं वापरून पर्यावरणाचा नाश तर होतोच, आपण बघितलं. आता वीक 2
इथे आपण आज काय शिकणार आहोत की शेतीचा खर्च कमी कसा करायचा आणि मातीची गुणवत्ता कशी वाढवायची. आणि तिसरा पॉइंट आपण कसं म्हटलं होतं की उत्पन्न कसं वाढवायचं, तो आपण नंतर बघणार आहोत. पण हा वीक आणि पुढच्या आठवड्यामध्ये हे 2 पॉइंट्स आपण जास्ती बघणार आहोत की खर्च कमी कसा करायचा शेतीचा आणि मातीची गुणवत्ता कशी वाढवायची. आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय शिकायचं आहे, आच्छादन, वाफसा आणि सुपीक माती म्हणजेच ह्युमस. आपण हा ह्युमस शब्द लक्षात ठेवूया. ओके, सो आपल्याला काय काय शिकायचं आहे, आच्छादन, वाफसा आणि सुपीक माती किंवा ह्युमस. आता झाडं आणि पिकं ही कशी वाढतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की पिकं स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. कोणाला माहिती आहे पिकं अन्न स्वतः बनवतात. ते काही दुकानात जाऊन विकत आणत नाही किंवा घरी बनवत नाहीत. त्यांच्याकडे किचन नसतं. सो ते आपलं अन्न कसं बनवतात, त्याच्यासाठी त्यांना काय काय आवश्यक आहे हे आपण बघूया. एखादा आपण जेव्हा रोप लावतो की नाही, तेव्हा त्याच्यामधनं पहिलं तर एक मूळ येतं बाहेर आणि एक वरती अंकुर येतो, वरती येतो, त्याचं खोड बनतं, हो की नाही. त्या खोडाला नंतर पानं लागतात, त्याला नंतर फुलं लागतात, त्या फुलांचे नंतर फळं होतात. आता हे जे सगळं काही आहे ह्याच्यात अन्न पाणी ह्यांना कोणी जाऊन दिलं, आपण फक्त लावलं. आपण फार तर त्यांना पाणी देतो का, की पाणी जर त्या जमिनीत नसेल तर आपण एक वेळ पाणी देतो. पण ते त्यांचं अन्न कसं बनवतात, प्रकाश संश्लेषण, हे पण तुम्ही लहानपणी शिकलायत. आणि हे निसर्गाने मोफत दिलेलं आहे. म्हणजे काय की सूर्यकिरण काय काय वापरून ते अन्न बनवतात की हवा, पाणी आणि सूर्यकिरण. बरोबर, हवेतलं काय घेतात ते, कार्बन डायऑक्साईड, आणि काय सोडतात, ऑक्सिजन. सगळी ही जी पद्धत आहे ह्याला काय म्हणतात, प्रकाश संश्लेषण. म्हणजेच परत एकदा आपण बघूया, सूर्यप्रकाश घेतात, कार्बन डायऑक्साईड हवेतला घेतात, जमिनीतून पाणी घेतात आणि खनिज घेतात. पण ह्यापैकी 98% म्हणजे 100तला 98 भाग हे फक्त त्यांना हवा, पाणी आणि सूर्यकिरणच लागतात. आलं लक्षात. सो खनिज द्रव्य किती लागणार, 2%. आणि त्याच्यासाठी सगळा खटाटोप आहे आपला की ही 2% जी खनिज द्रव्य लागतात त्याच्यासाठी आपण हजारो रुपये खर्च करून भरपूर सारी केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड आणून टाकत असतो. आलंय लक्षात. सो निसर्गाने हे ऑलमोस्ट आपल्याला हे मोफत दिलेलं आहे, फ्री, घेऊन जा. जर माती जर आपली सुपीक असेल, ओके, तर हे 2% घटक जे आहेत ते मातीतून घेतले जातील आणि ते देखील निसर्गानेच दिलेले आहेत. जसं मी म्हटलं होतं का मागच्या वेळेला की आपल्या मातीमध्ये खाली, जमीन जी वरती दिसते त्याच्या खाली भरपूर सारं काही आहे आणि ते देखील विनामूल्य आहे. जशी ती माती बनत गेली तसतसे त्याच्यामध्ये खनिज येत गेली. आता फक्त काही ठिकाणी काय असतं, जिथे लाल माती असते तिथे आयर्न थोडा जास्ती असतो, जिथे दुसरी माती असेल तिथे एखादं दुसरं खनिज जास्ती असतं. पण असं नाही की त्याच्या व्यतिरिक्त दुसरी खनिजच नाही आहेत, सगळी खनिज असतात, फक्त ती खाली असतात. जी वरवर आपल्याला दिसतात ती आपल्याला मातीच्या रंगावरून आपण ओळखू शकतो की ह्याच्यामध्ये आयर्न जास्ती आहे की कॅल्शियम जास्ती आहे वगैरे. आता ही जी सगळी खनिज द्रव्य तुम्हाला ह्याच्यावर दिसत आहेत, परत एकदा, सूर्यप्रकाश, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन ते बाहेर टाकतात आणि H2O म्हणजे पाण्याची आर्द्रता घेऊन सुद्धा ते आपलं अन्न तयार करू शकतात. आणि हे सगळं जंगलात जसं आहे तसंच आपल्या फार्मलँडवरती आपण असू शकतं. ओके, कसं ते आपण बघूया. आता आपण म्हणतो की खतं टाकायला पाहिजेत, बरोबर. आता आपण बघतोय की ऍक्च्युली मुळांना खतं नको असतात, ती खनिज द्रव्य हवी असतात. त्याला आपण खतं म्हणतो पण ती खतं नाही, ती खनिज द्रव्य आहेत. आणि ही मुळं जी मातीतली पोषक द्रव्य शोषून घेतात त्यामुळे ती आपल्याला परत भरायला लागतात. जणू काही आपला एक डबा आहे, त्यातलं आपण घेतलं सगळं काढून, आता तो डबा परत भरायला हवा ना. सो त्यामुळे जी खनिज द्रव्य त्यांनी शोषून घेतली ती कुठे जात आहेत, त्या पिकांच्या अवशेषामध्ये, म्हणजेच त्यांच्या खोडामध्ये, पानांमध्ये. मग हेच जर आपण परत जमिनीत टाकलं तर हीच खनिज द्रव्य परत कुठे जातील, जमिनीत जातील. आता नैसर्गिक शेतीमध्ये पोषक द्रव्य कशी तयार होतात, तुम्हाला रासायनिकमध्ये माहिती आहे, तुम्ही बाहेरून दुकानातनं विकत आणून टाकता, NPK टाकता, सम्राट टाकता, DAP टाकता, आणखीन काही टाकता. आता नैसर्गिक शेतीमध्ये, निसर्गामध्येही पोषक द्रव्य कशी तयार होतात ते आपण बघूया. सो आच्छादन हे आपण म्हटलं, बरोबर. आच्छादन म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये कव्हर. कव्हर म्हणजे काय, जमीन झाकून ठेवणं, बरोबर. सो जसं मी म्हटलं की काष्ठ आच्छादन म्हणजे काय की पिकांचे अवशेष जमिनीवर पसरवणे. का, की त्या पिकांच्या अवशेषांनी जमिनीतली खनिज द्रव्य शोषून घेतलेली आहेत. ती जमिनीत जर आपल्याला परत पाठवायची असतील तर तेच पिकांचे अवशेष आपल्याला जमिनीवर पसरवणं महत्वाचं आहे.
आता आपण जे धान्य आपण पिकवलंय ते तर आपण काढून घेतलं, काही जे पिकांचे अवशेष ते आपण आपल्या गुरांना दिले, पण उरलेले जे आपण नेहमी जाळून टाकतो ते अजिबात जाळायचे नाहीयेत. इनफॅक्ट आपल्याकडे कमी असेल तर आपण दुसऱ्यांकडनं आणायचे आणि ते अवशेष जमिनीवर पसरवायचे आहेत. ह्याला म्हणतात काष्ट आच्छादन, म्हणजे पिकांचे अवशेष जमिनीवर पसरवणे. हे कधी पसरवायचे? की जेव्हा आपण पिकं काढली आहेत, पिकं आपण म्हणजे लावणी करतो, मग त्याचं पीक येतं, मग आपण ती काढतो. सो ती काढून झाली की पुढचं जे आपल्याला पीक घ्यायचंय त्याच्या आधीच आपण हे आच्छादन जमिनीवर टाकून द्यायचं. आता ह्याच्या व्यतिरिक्त एक जिवंत आच्छादन म्हणतात. म्हणजेच काय? की जी मुख्य पिकं आपली आहेत त्याच्यामध्ये जिवंत रोपं ही जमिनीवर पसरवणे. म्हणजेच काय? की समजा तुमच्याकडे फळबाग आहे, समजा आंब्याची झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही करायचं आहे, म्हणजे मधली जागा रिकामी आहे, मग त्याच्यावरती काय करायचं, छोटी छोटी कुठली तरी द्विदल म्हणा आपली ही धान्य टाकून द्यायची. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की जिवंत आच्छादन होतं आणि त्यांचं एकमेकातली देवाणघेवाण चालू होते. जे मुख्य पीक असतं आणि जिवंत आच्छादन, कळलं का? ह्यांची एकमेकात देवाणघेवाण असते. कशी असते ते आपण पुढे बघू. आता हे काष्ट आच्छादन, ओके, ह्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की जी आपली आपण भाजीपाला लावलाय किंवा काही लावलाय त्याच्यावर आपण काष्ट आच्छादन केलं. आता ह्याचे फायदे काय काय होतील बघा. तुम्ही समजा पावसातलं पीक नसेल, हे आपलं पावसाच्या नंतरचं पीक असेल, म्हणजे रब्बी असेल किंवा उन्हाळ्यातलं असेल, तर तेव्हा आपल्याला भरपूर पाणी नसतं, बरोबर आहे. मग हे जर आपण काष्ट आच्छादन केलं तर मातीतला ओलावा कुठे राहील? मातीतच राहील बऱ्यापैकी 98%. 2% त्याचं फार तर बाष्पीभवन होईल, बाकीचं सगळं मातीत राहील. प्लस पाऊस, वारा आणि कडक सूर्यापासून जमिनीचं रक्षण होईल. जमिनीमध्ये काय काय असतात जसं आपण बघितलं, बुरशी, सूक्ष्मजीव, हे सगळं जमिनीत असतं, ते विघटन करत असतं, त्यांचं रक्षण होईल. गांडुळांसाठी जे आवश्यक सूक्ष्म वातावरण पाहिजे, सूक्ष्म वातावरण हा एक शब्द लिहून ठेवा, लक्षात ठेवा, हे आपण शिकणार आहोत. गांडुळासाठी जे आवश्यक सूक्ष्म वातावरण पाहिजे ते सुद्धा ह्याच्यामुळे मिळेल, कारण खाली सगळा ओलावा राहील. आता गांडुळाला एकदम सुखी जमीन ठेवली तर गांडूळ येतील का वरती? नाही येणार. त्यांना ओलावा लागतो, म्हणजेच सूक्ष्म वातावरण लागतं. आता ते किती टेम्परेचर पाहिजे वगैरे वगैरे ह्याचा अभ्यास आपण खोलात जाऊन करू शकतो, पण त्याची आपल्याला गरज नाहीये. हे जर आपण आता लक्षात ठेवलं तर आपली गांडुळं त्याच्यामध्ये ऍक्टिव्हेट होतील आणि ह्याच्यामुळे मातीतली खनिजं वाढतात. कारण का? की हे जे काष्ट आच्छादन आहे ह्याचंच विघटन होऊन त्याची जी खनिजं आहेत ती कुठे जाणार आहेत? जमिनीतच परत जातील, हो की नाही. सो पिकांच्या अवशेषामध्ये असतं तरी काय? एक तर पिकांनी बनवलेलं अन्न, म्हणजे जे सूर्यप्रकाश घेऊन केलेलं असतं ते हरितद्रव्य वगैरे वापरून, आणि शिवाय जमिनीतनं घेतलेले जे पोषक घटक आहेत ते असतात. सो ते नुसते पोषक घटक नाहीयेत, त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी स्वतःचं बनवलेलं अन्न देखील आहे. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा पिकं लावतो तेव्हा हे पोषक द्रव्य जे आहेत त्याची आपण वाढच करत असतो, कळलं का? सूर्यप्रकाश घेऊन, CO2 घेऊन परत दरवेळेला आपण वाढच करत असतो. फक्त ती वाढ जी आपण करतोय, म्हणजे जमिनीतले पोषक घटक समजा 2% घेतले, परत आपण 98% झाड ते बनवतोच ना. सो हे सगळं जे बनलेलं आहे ते परत जमिनीत मिळवणं गरजेचं आहे. बरं, आता आपण बघूया की काष्ट आच्छादनाचे काय फायदे आहेत. आपण थोडक्यात मागे बघितलं, पण एक बघूया की पावसाचं पाणी थांबवण्यासाठी, की जे स्वतःबरोबर हे वरचं ह्युमस घेऊन जातं. मगाशी मी तुम्हाला म्हटलं वरती जो थर होतो तो ह्युमस आहे. म्हणजेच काय की जे काष्ट आच्छादन आपण टाकलं त्याचं विघटन झालं, त्याची सुद्धा आपण एक व्हिडिओ नंतर बघणार आहोत की ते विघटन कसं होतं. तर ते जे वरती झालंय, आता पाऊस समजा आला, जोरात येतो, हो की नाही, आणि उतारावर समजा आपली जमीन असेल आणि जरी उतारावर नसेल तरी ते पाणी वाहायला लागतं. आता ते पाणी वाहायला लागलं की छान एवढा आपण जो ह्युमस बनवून ठेवलाय त्याचं काय होणार? निघून जाणार. त्याच्यासाठी आपल्याला काष्ट आच्छादन करणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे काय की ओलाव्याचं व्यवस्थापन होतं. आता आपण म्हणतो की खूप पाणी घालायला लागतं, आमच्याकडे पाणीच नसतं म्हणून आम्ही दुसरं पीक घेत नाही. पण जेव्हा आपण पावसातलं पीक घेतो तेव्हा जे पाणी जास्तीत जास्त आपण जर जमिनीत जिरवलेलं असेल तर हेच पाण्यावरती, ह्या पाण्यावरती आपलं दुसरं पीक आपोआप होऊ शकतं. दुसरं नवीन पाणी घालायला लागत नाही, कारण मुळं जी असतात ती केशाकर्षण शक्तीने खालचं पाणी घेत जातात आणि जर त्यांना तो खाली ओलावा असेल तर ती मुळं वाढत जातात. म्हणजेच काय होतं की मुळं जितकी लांब होत जातात तितकं ते झाड किंवा रोप जे आपलं आहे ते सुद्धा स्ट्रॉंग होत जातं आणि ते जास्तीत जास्त खनिज घ्यायला लागतं, बरोबर. आता ह्याच्या ओलाव्याचं अजून एक गंमत आहे की बिकॉज आपण ते त्याच्यावरती काष्ट आच्छादन केलंय, हवेमध्ये जो बाष्प असतो, हो की नाही, हवेमध्ये सुद्धा बाष्प असतं जेव्हा आपल्याला थंडी असते किंवा आपले कपडे पटकन सुकत नाहीत. का?
की हवेमध्ये सुद्धा पाणी असतं. ते जे पाणी आहे ते हे जे काष्ठ आच्छादन आहे ते खेचून घेतं आणि ते जमिनीला देतं. म्हणजे हा 2 वे स्ट्रीट आहे. जसं जमीन मुळांना पाणी देते तसंच हवेतलं पाणी काष्ठ आच्छादन घेतं आणि ते जमिनीला देतं. नेक्स्ट पॉइंट की मायक्रो हवामान, मगाशी मी म्हटलं ते लक्षात ठेवा, तयार करायला मदत होते. त्याला काय म्हणतात? वाफसा. म्हणजे आपण आच्छादन केल्यामुळे काय होतं? वाफसा, की ज्याच्यामुळे गांडुळं मातीत कार्य करू शकतात. बरोबर. आता वाफसा म्हणजे काय? की जेव्हा आपण पाणी घालतो, ओके, आता आपण पाणी भरपूर घातलं तर ते काय होणार? असं पाण्याची दलदल होईल तिथे. पण हेच जर गांडुळं असतील तिथे आणि पाण्यात जर गांडुळांनी जमीन भुसभुशीत केली असेल तर ते पाणी काय होतं? खाली निघून जातं आणि माती काय राहते? ओलसर, म्हणजेच वाफसा. ओली नकोय, मुळांना माती ओली नको असते, त्यांना काय हवी असते? ओलसर हवी असते, म्हणजेच वाफसा. आलं लक्षात? आणि हे काम कोणामुळे होतं? गांडुळांमुळे. जर गांडुळं आपल्या जमिनीत नसतील, जरी तुम्ही वर्मी कंपोस्ट बनवलं वेगळं आणि सगळं आणून टाकलं, तरी जी गांडुळांचं काम आहे खाली ते जर झालेलं नसेल तर पाण्याचा तिथे साठाच होईल जेव्हा जास्ती पाणी येतं तेव्हा. कळलं? सो ते आपल्याला वाफसा पाहिजे. सो आपल्याला काय काय पाहिजे? काष्ठ आच्छादन पाहिजे, वाफसा पाहिजे, ह्युमसचे कण त्याच्यामुळे उडून जात नाहीत. जोराचा वारा आला, आपण एक मागच्या वेळेला एक फोटो बघितला होता की वादळ आलं, काही झालं तर ते वरची सगळी माती ही उडून जाते. आणि आपण जसं बघितलंय की ही सगळी माती होण्यासाठी हजारो वर्ष लागतात आपल्याला, मग ती उडून नको जायला, म्हणून त्याचं आपल्याला रक्षण करायचंय. तसंच अतिउष्ण सूक्ष्म किरणापासून देखील ह्युमसचं रक्षण. कारण ह्युमसमध्ये काय काय असतं माहितीये का? की जे डोळ्याला न दिसणारे मायक्रोब्स आहेत, म्हणजे अतिशय छोटे जीवाणू, ते देखील त्या ह्युमसमध्ये, बॅक्टेरिया म्हणतात त्याला, ते असतात. आता हे बॅक्टेरियांचं काय काम आहे वगैरे आपण नंतर बघणार आहोत. पण हे बॅक्टेरिया देखील असतात, मग त्याचं आपल्याला संरक्षण करायला पाहिजे. म्हणून काष्ठ आच्छादन. बघितलं काष्ठ आच्छादनाचे किती आपल्याला उपयोग आहेत. तसंच तणांचं बियाणं हे नेहमी हवेत उडत असतं. शेजाऱ्यांच्या शेतात येत असतं, दुसऱ्यांच्या शेतात येत असतं, हवेत येत असतं. ही बियाणं मातीपर्यंत जर गेली तर आपल्याला तण जास्ती येतं. ती येऊ नयेत म्हणून आपण तणांचं बियाणं मातीपासून पोहोचायचं आपण रोखायचंय, म्हणजे ते मातीपर्यंत पोहोचणार नाही. आणि आता मुख्य पॉइंट आपण हे सगळं बोलतोय कशासाठी? की कुसल्यामुळे पालापाचोळ्याच्या पेंडीमध्ये असलेलं सर्व पोषक द्रव्य हे मातीमध्ये परत येतं. म्हणजेच आपण कॉमन शब्द म्हणतो खत तयार होतं. ऍक्च्युली आपण नंतर शिकणार आहोत की खत बीत नसतं, आपण त्यांना पोषक द्रव्य देत असतो. कळलं? पण आपण सध्या आपण म्हणूया की खत तयार होतं. आता हे चित्र आपण मागच्या वेळेला बघितलंय की जंगलातली नैसर्गिक विघटन प्रक्रिया कशी होत असते, हो की नाही? सो आता ही जी एक व्हिडिओ आहे ही आपण बघणार आहोत की नैसर्गिक विघटन कसं होतं. जिवंत आच्छादन. जिवंत आच्छादन म्हणजे काय? आता हे तुम्ही जे बघितलंय मुख्य पीक, बरोबर, समजा फ्लावर आहे किंवा दुसरं कुठलं आपण लावलाय भाजीपाला, तर तो आपण असा गादी वाफ्यांवर लावतो. म्हणजे काय? त्याच्या ओळी बनवतो आणि त्याच्यावर लावतो. आता त्याच्या मधली जी जागा आहे तिथे देखील आपण कोथिंबीर लावू शकतो किंवा इतर काही लावू शकतो की ज्याच्यामुळे आपल्याला ती जमीन जी आहे ती राखली जाईल. म्हणजे जसं आपण काष्ठ आच्छादनाचे फायदे सगळे बघितले ते सगळे आपल्याला ह्याच्यामध्ये मिळतातच. शिवाय आपल्याला ही जी छोटी जी जिवंत आच्छादन आहे ते देखील काही नायट्रोजन तयार करतात किंवा इतर काही खनिज द्रव्य देतात. तर त्यामुळे ह्यांची देवाणघेवाण चालू होते. जे आपलं मुख्य पीक आहे आणि हे छोटं पीक ज्याला आपण म्हणतोय जिवंत आच्छादन, त्यांच्यामध्ये देवाणघेवाण चालू होते. सो हे बघा, मुख्य पिकाला नायट्रोजन प्रदान करतं. म्हणजे जर ह्याच्यामध्ये आपण हे द्विदल लावलं, ते आपण शिकणार आहोत, एकदल आणि द्विदल. द्विदलला खाली मुळावरती गाठी असतात, त्याच्यामध्ये नायट्रोजन सेव्हिंग त्याच्यामध्ये होत असतं. सो ते सगळं जर आहे तर आपल्याला नायट्रोजन म्हणजे युरिया आपण कशाला घालतो? नायट्रोजन द्यायला. सो जर आपण हे अशी नायट्रोजन देणारी नैसर्गिक जर चालू केलं तर आपल्याला युरिया टाकायला लागेल का? नाही लागणार. मातीचा ओलावा देखील ह्याच्यामुळे टिकून राहतो. फुलं आणि मधमाशाचे परागकण देखील आकर्षित करतात. कारण आपण मुख्य जे पीक असतं त्याच्यामध्ये समजा आपल्याला मधमाशा येणार नसतील, पण जे बाजूचं पीक आपण लावायचं आहे त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारची फुलं लावायची की त्यामुळे मधमाशा येतील. आता मधमाशा आल्यावर आपोआप परागकण येतील, आपोआप त्यांचं परागीकरण होईल, हो की नाही? पाऊस, वारा आणि कडक सूर्यकिरणापासून त्यांचं रक्षण होईल, बुरशीचं आणि सूक्ष्मजीवांचं, सेम आपल्या आधीच्या स्लाइडवरचं. आणि गांडुळासाठी सूक्ष्म वातावरण तयार होतं. आणि मुख्य काय आहे की मातीतली शेवटी खनिज वाढवतं. म्हणजेच काय? आपण जी खतं म्हणतोय ही आपण काष्ठ आच्छादन, जिवंत आच्छादन दोन्ही मध्ये आपण त्याचं वाढच करतोय. सो जिवंत आच्छादनाचे परत एकदा फायदे बघूया. मुख्य पिकामध्ये अल्प कालावधीसाठी आंतरपिकाची लागवड करणे. आता आपण हळूहळू कशात येतोय माहितीये का? की आपलं उत्पन्न कसं वाढवायचं आहे.
आलं लक्षात? की आपण समजा मधली जागा अशीच सोडून दिली आहे, पण तिथे जर आपण आंतरपिकं लावायला चालू केली तर त्याचे बरेच उपयोग आहेत. एक म्हणजे जे जिवंत आच्छादनाचे आपण सगळे म्हटले ते, आणि शिवाय आपल्याला आंतरपिकापासून उत्पन्न देखील मिळेल. आलं लक्षात? सो मुख्य पिकाला नायट्रोजन देखील प्रदान करतं, मातीचा ओलावा टिकवून ठेवतं आणि फुले पराग सिंचनासाठी मधमाशांना आकर्षित करतात. सो हे सगळे जिवंत आच्छादनाचे आपण फायदे बघितले. परत एकदा आपण वाफसा बघणार आहोत. सो आपण आज काय काय शिकायचं आहे? आच्छादन, वाफसा आणि मातीची सुपीकता. सो आता वाफसामध्ये बघूया आपण काय होतं ते. ओके. सो पानांना अन्न तयार करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, बरोबर? आता हे आपलं झाड लावलेलं आहे, त्याचे जे रूट्स आहेत ते, आणि त्या रूट्सवरती छोटे छोटे रूट हेअर असतात. म्हणजेच काय, मुख्य रूट असतंच, त्याला टॅप रूट म्हणतात, आणि जी दुसरे केशतंतू असतात म्हणजे ते आणखीन वाढत जातात आणि ते जमिनीत जाऊन झाडाला घट्ट रोवतात. आता तिथून ते पाणी घेतं, बरोबर आहे? ते पाणी मुळांमार्फत येतं, ते कुठे जातं? वरती पानांकडे जातं. पानं काय करतात? सूर्यप्रकाश घेतात, पाणी घेतात, मुळांकडनं आलेली खनिज द्रव्य घेतात, हवेतला कार्बन डायऑक्साईड घेतात आणि त्याच्यापासून त्यांचं अन्न बनवतात. आणि ते अन्न कुठे साठवलं जातं? खोडामध्ये. आलं लक्षात? आणि काही अन्न तर मुळांमध्ये सुद्धा साठवलं जातं. तर त्यांना आता ही जी मुळं आहेत ह्याच्यात जर भरपूर पाणी घालून ठेवलं तर ती मुळं कुसतील. त्यामुळे आपल्याला पाणी साठवून नाही ठेवायचंय, त्याला वाफसा पाहिजे, म्हणजे हवा खेळती पाहिजे, ओलावा. वाफसा म्हणजे काय? हवा खेळती पाहिजे. कारण हवा खेळती असेल तरच ते मायक्रो जे आपले जीवाणू आहेत ते काम करतील. कळलं? गांडूळ सुद्धा भरपूर पाणी भरलं तर गांडूळ वर नाही येऊ शकणार. गांडूळ काही पाण्यात पोहत नाहीत, ते जमिनीतनं खणत खणत वर येतात. जर भरपूर पाणी असेल तर ती वर नाही येऊ शकणार. सो आपण त्यांना जे अनुकूल वातावरण करायचंय त्याच्यासाठी आपल्याला वाफसा तयार करायचा. तुम्ही हे असं प्रात्यक्षिक वगैरे कधी केलं असेल शाळेमध्ये, की एक असं पाणी आहे, तिथे भरला खड्डा आणि त्याच्यात पाणी केलं तर मुळं तुम्हाला सगळी तिकडे जाताना दिसतील. हे मुळांना कोणी शिकवलं? आपण शिकवलं का की तिकडे जाऊन पाणी घ्या? हे सगळं निसर्गाचं शास्त्र आहे. कळलं? सो हे आपण काय म्हणतो, आपल्यालाच सगळं जास्ती कळतं आणि आपणच सांगणार मुळं कुठे वाढायचे. तसं नाहीये. मुळांना कळत असतं की आपल्याला कुठे वाढायचंय, त्यांना पाणी कुठे आहे हे कसं कळतं. म्हणून आपण म्हणतो देवालाच माहिती, आपल्याला तर माहिती नाही. सो त्यांची मुळं ते पाण्याकडे आपोआप वाढायला लागतात आणि तो वाफसा तयार होतो. हेच जर पाणी मुळांवरती आणून ओतलं तर वाफसा होणार नाही. आता वाफसामध्ये वनस्पतींना पाण्याची गरज नसते, ओलावा आवश्यक असतो. आपण बोललो ते मुळाजवळ पाणी द्यायचं नसतं, पण पानं जिथं संपतील तिथं पाणी द्यायचं असतं. म्हणजे मग ते काय करतात, मुळं जास्तीत जास्त वाढत जातात. तिसरी गोष्ट म्हणजे आपण हवेतला आर्द्रता वापरू शकतो, म्हणजेच काय, पाण्याची आपण बचत करू शकतो. आता आपलं आलं कॉस्ट कटिंग. सो आपण जे म्हटलं की कॉस्ट कटिंग कसं करू शकू, जर आपण आच्छादन केलंय, काष्ट आच्छादन केलंय किंवा जिवंत आच्छादन केलंय तर ते हवेतली आर्द्रता शोषून घेतात. म्हणजे आपल्याला वरून पाणी टाकायची तेवढी गरज राहत नाही. म्हणजे जर आपल्याला 10 लिटर सांगत असतील टाकायला तर आपलं 1 लिटरमध्ये काम होईल. कळलं? 90% पाणी आपलं वाचू शकतं. आता ही हवेतली आर्द्रता शोषून घेण्यासाठी झाडांना कसली गरज असते? ह्युमस आणि आच्छादन. आच्छादनापासूनच ह्युमस तयार होतो आणि ह्युमस तयार झाला की तो हवेतली आर्द्रता शोषून घेतो. आणि वाफसामुळे आणखीन काय होतं, गांडुळं मातीतलं आपलं कार्य करू शकतील. पाण्यामध्ये तरंगत तरंगत ते काम करू शकत नाहीत. नायट्रोजन चक्र, नायट्रोजन सायकल. वातावरणातील नायट्रोजनचे त्यांच्या संयुगात म्हणजे नायट्रेट, नायट्राइट यामध्ये रूपांतरण होणे म्हणजे नायट्रोजनचे स्थिरीकरण होय. नायट्रोजन स्थिरीकरणासाठी रायझोबियम, ॲझेटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव मदत करतात. वातावरणात नायट्रोजन वायू सर्वात जास्त प्रमाणात म्हणजेच 78% आढळतो. निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियांमधून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या संयोगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण नायट्रोजन चक्र म्हणून ओळखले जाते. सर्व सजीव N2 चक्रात भाग घेतात. प्रथिने आणि न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा एक महत्त्वाचा घटक आहे. नायट्रोजन निष्क्रिय आहे व तो इतर मूलद्रव्यांबरोबर सहजासहजी संयोग करत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील N2 वापरता येत नाही.
नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रिया. प्रोसेसेस इन नायट्रोजन सायकल. नायट्रोजनचे स्थिरीकरण. नायट्रोजनचे रूपांतरण वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियांद्वारे नायट्रेट व नायट्राइटमध्ये होणे. अमोनीकरण. सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया मुक्त होणे. नायट्रीकरण. अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होणे. विनायट्रीकरण. नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतरण होणे. आता आपण बघितलं नायट्रोजन सायकल कसं चालतं, बरोबर. सो आता हे जमिनीतलं आपण जे म्हणतो की जमिनीमध्ये सगळं आहे, वरतून टाकायची गरज नाहीये. सो नक्की काय आहे जमिनीत? जमिनीमध्ये जे खनिज द्रव्य आहेत ती असं तुम्ही समजा की आता आपण चपाती खातो, भाकरी खातो, राईट, पोळी खातो, काही आपल्याला ते कुक करून कोणीतरी देतं. म्हणजे आपली आई देते, तुम्ही स्वतः करत असाल तर ते चांगलंच आहे. पण ज्वारी जेव्हा आपण घरी आणतो, गहू आणतो, ते आपण आणतो त्याला काय म्हणतात, रॉ मटेरियल, हो की नाही. आपण डायरेक्ट आपण गहू खातो का? नाही खात. सो जमिनीमधली जी खनिज द्रव्ये आहेत ती त्या दाण्यांसारखी आहेत. म्हणजे की जसं आपल्याकडे गव्हाचे दाणे आहेत किंवा ज्वारीचे दाणे आहेत तशा प्रकारे आहेत. त्याचं कुकिंग कोण करतं? ॲझिटोबॅक्टर. कळलं? म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असं त्यांना म्हणतात. म्हणजे ते काय, नायट्रोजन आहे त्याला ते फिक्स करतात, बरोबर. फिक्स करून जे पिकांना जे शिजवलेल्या प्रमाणात पाहिजे तसं ते करून देतात. आणि हीच गोष्ट इतराच्याही बाबतीत खरी आहे. म्हणजे आता NPK तुम्हाला माहिती आहे, N म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन आता कसा होतो आपण बघितलं. वीज पडली, वीज जेव्हा येते चमकते तेव्हा हवेतल्या नायट्रोजनचं नायट्रस ऑक्साईड असे सगळे प्रकार त्याचे कन्व्हर्ट होतात आणि जमिनीत जातात आणि ते आपली मुळं घेतात. तसंच फॉस्फरस, P आणि K म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश, ह्यांचं सुद्धा कसं असतं हे चित्रात दाखवल्याप्रमाणे की हे त्यांचे कण आहेत जमिनीमध्ये. पण तुम्ही जर सॉइल टेस्टिंग केलं ना, सॉइल टेस्टिंगमध्ये काय करतात ते बघतात की हे कुक्ड फूड आहे का, म्हणजेच काय चपाती आहे का, भाकरी आहे का? नाहीये, ऑफकोर्स नाहीये. कारण की जेव्हा तिथे प्लांट असेल तेव्हा ती बॅक्टेरिया जे आहेत ते कन्व्हर्ट करून त्यांना खाण्याच्या स्वरूपात देणार आहेत. त्यामुळे जेव्हा आपल्याला सॉइल टेस्टिंगमध्ये म्हणतात NPK नाहीयेच तुमच्याकडे, असं नसतं. ते जेव्हा पीक आपण लावतो तेव्हा ते तयार होतं. आलं लक्षात? सो हे रायझोबियम हा लक्षात ठेवायचा. आपण जर भुईमुग लावलं तर त्याच्या मुळावरती ह्या गाठी दिसतात. तुम्ही हा प्रयोग करून बघायचा आहे. ओके. सो हे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया इंग्लिशमध्ये. म्हणजेच काय, नायट्रोजन, जमिनीतलं नायट्रोजन किंवा हवेतलं नायट्रोजन. हवेत नायट्रोजन किती असतं बाय द वे? 78%. किती? 78%. आणि आपण काय करतो, NPK आणून बाहेरून टाकतो. सो ह्याची गरज नाहीये. हे नायट्रोजन जे आहे हे रायझोबियम बॅक्टेरिया आपल्याकडे तयार व्हायला हवेत आणि ते हवेतला नायट्रोजन घेतील आणि मुळं ज्या स्वरूपात शोषून घेऊ शकतील, म्हणजे कुक्ड फूड, त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर करतील. आलं लक्षात? सो हे बॅक्टेरिया तिथे त्यांच्या मुळावरच राहतात. बरं, दुसऱ्या प्रकारचे जे बॅक्टेरिया आहेत ना ते मुळावर राहत नाहीत, ते आजूबाजूला राहतात. त्यांना मुळाकडनं संदेश येतो की मला आता पोटॅश पाहिजे, मला आता फॉस्फरस पाहिजे. मग ते बॅक्टेरिया काय करतात, ते बाजूला जे पोटॅश वगैरे जे असतं, म्हणजे आपण दाणे स्वरूपात जे म्हटलं, म्हणजे आपण कंपॅरिझन करतोय की दाणे स्वरूपात, त्याची आपल्याला भाकरी करून आणतं. आलं लक्षात? सो हे जे पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे हे वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत. सो वेगवेगळ्या प्रकारचे जे हजारो लाखो बॅक्टेरिया आपल्याकडे जमिनीत आहेत ते हे सगळं कार्य करत असतात. आता परत आपण जर जमीनच जाळून टाकली, म्हणजे भाजून टाकली, किंवा आपण त्याच्यावरती रासायनिक खतं टाकली तर हे बॅक्टेरिया जिवंत राहतील का? नाही राहणार. सो हे पोटॅश विरघळवणारे जीवाणू जे आहेत ते काय करतात की आजूबाजूचं पोटॅश आणतात आणि ते झाडाला कुक्ड फॉर्मॅटमध्ये देतात. कळलं? आणि झाड त्यांना त्याच्या बदल्यात काय देतं, तर त्यांना त्याची शुगर देतं. म्हणजे जे झाड अन्न बनवत आहे त्याच्यामध्ये शुगर असते. आता शुगर म्हणजे आपण खातो, चहात टाकतो ती शुगर नव्हे, पण कार्बोहायड्रेट्स, ते त्यांना ते देतं. आणि हे जे सिम्बायोटिक त्यांचं आहे, म्हणजे एकमेकावर अवलंबून जीवन जे आहे त्याच्यामुळे ते जिवंत राहतात. आलं लक्षात? सो जे आधी दाखवलेले बॅक्टेरिया, हे बॅक्टेरिया ह्या सगळ्यांना त्यांचं अन्न मुळांकडनं मिळत असतं.
आता जेव्हा आपण आता डायरेक्ट ह्याच्या पॉइंटवरती येतोय की हे जे बॅक्टेरिया असतात हे आपण जमिनीतले कसे वाढवू शकू, आलं लक्षात? सो आपण डायरेक्ट नायट्रोजन, पी आणि के, एनपीके असं नाही टाकायचंय. आपण काय टाकायचं की हे बॅक्टेरिया जमिनीमध्ये कसे जातील. सो आता हे द्रव जीवामृत, इथे आपण हे एक पद्धत दिली आहे ती तुम्ही बघून घ्या, फोटो काढा, पाहिजे तर लिहून घ्या, मी काही पूर्ण वाचणार नाहीये. पण हे द्रव जीवामृत कसं बनतं तर गाईचं शेण, गोमूत्र हे आपण एकत्र करतो, त्यांचं प्रमाण इथे दिलेलं आहे. गूळ आणि बेसन हे एकत्र करून आपण त्याचं जीवामृत बनवतो. हे कसं असतं, हे म्हणजे विरजण असतं. तुम्हाला विरजण माहिती आहे, आपण दुधाला विरजण लावतो आणि मग त्याचं दही होतं. आता 200 लिटर दूध असेल त्याच्यासाठी आपल्याला विरजणासाठी अगदी 100 ग्रॅम सुद्धा दही बास आहे, कळलं की नाही? आपल्याला 200 लिटरला काही 200 किलो दही नाही टाकायला लागत, हो की नाही? अगदी थोडंसं दही टाकायला लागतं. तसंच आपल्या जमिनीवरती हे जीवाणू आपल्याला टाकायचेत आणि ते कशाच्या रूपाने टाकायचे? द्रव जीवामृत. हे जीवामृत आपली जी गाय आहे, देशी गाय, तिच्या पोटामध्येच सगळे हे जीवाणू असतात आणि म्हणून आपण आपल्या गायीला गोमाता म्हणतो. जनरेशन आफ्टर जनरेशन म्हणजे आपले पूर्वज कृष्णापासून आपण म्हणतोय की गाय ही गोमाता आहे. कशासाठी गोमाता आहे? की ती आपल्या पिकांसाठी हे सगळे बॅक्टेरिया जे आहेत ते तिच्या गोमूत्रामधून येत असतात आणि शेणामधून. त्यामुळे ते मिक्स करून आपण विरजण लावायचंय जमिनीवर. जमिनीवर एकदा विरजण टाकलं की ते मल्टिप्लाय होतात. आपण जर 1000 टाकले तर त्याचे 1,00,000 होणार आहेत, कळलं? आणि ते आपल्याला हवेतला नायट्रोजन आणून देतील, जमिनीतलं पोटॅश आणून देतील, जमिनीतलं के म्हणजे फॉस्फरस, के म्हणजे पोटॅश आणून देतील आणि बाकी सगळं सुद्धा कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न जे काही लागतं ते सगळं आणून देतील. सो हे द्रव जीवामृत कसं बनवायचं हे एकदा लिहून घ्या तुम्ही. आणि हा आता एक एक्सपेरिमेंट मी दाखवतेय, म्हणजे आजच्या दिवसातला आपल्याला शिकण्याचं आय थिंक आपलं झालंय. पण हा एक सार्थक नावाचा एक आश्रम आहे पुरंदर जिल्ह्यामध्ये, तो अनाथ आश्रम आहे. त्यांच्याकडे मी गेले तेव्हा त्यांची जमीन बघितली आणि त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे हे जे आता जमिनीवर दिसतंय ना, हे सगळं बाजूला ठेवलं होतं त्यांनी. का? तर एक ट्रक येऊन ते घेऊन जाणार होतं उसाचं पाचट, बरोबर? गायींसाठी म्हणून त्यांनी आणलं होतं. उसाचं नाही, बाजरीचं. गायींसाठी थोडं आणलं होतं, गायींनी खाल्लं, उरलेलं जे सगळं ते टाकून द्यायचं. मी म्हटलं हे टाकायचं नाहीये, हे आपण काय करायचं, जमिनीवर टाकायचं, म्हणजे ह्याचं काय होणार आहे, खत. सो त्या सगळ्या मुलांनी ते सगळं त्यांचं जे पाचट होतं ते जमिनीवर आणून टाकलं. हे अशा प्रकारे जीवामृत बनवलं सांगितल्याप्रमाणे. आणि ते सगळं त्यांनी जीवामृत, त्यांच्याकडे काही पाण्याची व्यवस्था नव्हती. तुमच्या शेतावर ॲटलिस्ट पाण्याचे पाईप असतील, सगळं असेल, त्यांच्याकडे ते सुद्धा काही नव्हतं. त्यांनी सरळ हातानी मग घेऊन असं ते जीवामृत सगळं जमिनीवर टाकायला सुरुवात केली. हळूहळू ते जमीन कुसत होतं, त्यांचे दाणे पेरत होते ते, कळलं की नाही? आणि हे बघा शेत त्यांचं ते वाढायला लागलं. ह्याच्या आदल्या वर्षी त्यांनी युरिया टाकलं होतं आणि त्यांचं खत शेत काही तेवढं काही आलं नव्हतं. आणि ही जी मुलं आहेत त्यांना अतिशय कमी खर्चात हे उत्पादन होणं गरजेचं आहे, कारण जर हे केलं नाही तर त्यांच्या गायी खातील काय, बरोबर? सो त्यांना हे करणं अतिशय गरजेचं होतं आणि त्यांनी हे जीवामृत करून केलं आणि हा त्याच्यात आपल्याला शेत त्यांचं असं अशा प्रकारे तयार झालं. हे मी तुम्हाला असे एक्झाम्पल म्हणून दाखवते. हे आपल्या ह्याच्यावर सुद्धा आपण करू शकतो आणि हे सगळं जीवामृताच्या बेसिसवर आणि आच्छादनाच्या बेसिसवर हे झालेलं आहे. सो आता आपण रिव्हिजन करूया. वीक 2 म्हणजे आज आपण काय काय शिकलो की पिकं स्वतःचं अन्न कसं बनवतात, शेतीला आच्छादन का आवश्यक आहे. आच्छादन म्हणजे कुठले? दोन्ही प्रकारचे. सो आच्छादनाचे प्रकार कोणते आहेत? एक काष्ठ आच्छादन आणि एक जिवंत आच्छादन. आणि त्याचे फायदे काय आहेत सांगा बरं. एकेकाने मला हातवर करून उत्तरं द्यायची आहेत. पिकांना पाणी नको, वाफसा लागतो का? मायक्रो क्लायमेट हा शब्द मी जो म्हटला होता ना तो लक्षात ठेवायचा, वहीत लिहून घ्या पाहिजे तर. पिकांना पाणी नको, वाफसा पाहिजे. वाफसा म्हणजे ओलावा. आणि आपण बघितलं की नायट्रोजनचं स्थिरीकरण म्हणजे काय होतं आणि द्रव जीवामृत कसं बनवलं जातं. ऍक्च्युली आपण हे पण बघितलं की नायट्रोजनच्या स्थिरीकरणाबरोबर पी आणि केचं सुद्धा ते कसे झाडाला दिले जातात, म्हणजे ते जे बॅक्टेरिया आहेत पोटॅशचे आणि फॉस्फरसचे, त्यांचं सुद्धा स्थिरीकरण तिथे होत असतं. आता नैसर्गिक शेती म्हणजे ह्याच्यात आपल्याला काय करायला लागेल? आच्छादन करायला लागेल. मातीचा आपल्याला ओलावा म्हणजे वाफसा तयार होईल आपोआप ऍक्च्युली आच्छादनामुळे. जीवामृत बनवायला लागेल, बीजामृत बनवायला लागेल, जे आपण नेक्स्ट टाइम बघूया. बीजामृत म्हणजे काय? जेव्हा आपण बी पेरणी करतो तेव्हा त्या बीज जे असतं त्याला सुद्धा आपण हे गाईचं शेण गोमूत्रापासून बीजामृत बनवायचं आणि त्याच्यामध्ये बुडवून मग ती बिया लावायच्या,
कळलं का? सो ती सगळी नको असलेलं फंगस त्याच्यामधलं मरेल. आणि आवश्यक असल्यास नैसर्गिक कीटकनाशकं, म्हणजे मी असं नाही म्हणते की कीटकनाशकं लागणारच नाहीयेत, आपल्याला कदाचित लागतील वापरायला, पण ती आपण वेगवेगळी जी निसर्गामध्ये जे मिळतं त्याच्यापासून बनवणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल नीमची पेस्ट असेल किंवा लसूण असेल, मिरची असेल, असे वेगवेगळे घटक घेऊन आपण ती कीटकनाशकं बनवणार आहोत. बरं, नुसतं जे आपण जीवामृत बघितलंय त्याच्याही फवारण्या नुसत्या केल्या तरी सुद्धा नको असलेल्या किडी आपल्या मरतात. कळलं का? म्हणजे त्याचा कंट्रोल होतो. सो त्याच्यामुळे आपल्याला काय होईल नैसर्गिक शेतीमुळे? उजव्या बाजूला बघूया. एक तर माती आपली सजीव होईल. आता आपण काय करतोय? माती भाजून टाकतो, त्याच्यावर केमिकल टाकतो, म्हणजे मातीला आपण काय करतो? डेड. त्याच्यामध्ये काहीही जीवन ठेवत नाही. बॅक्टेरिया सगळे मेले, गांडुळं गेली. गांडुळं असतात पण ती खाली 8 फुटावर आहेत, ती वर नाही येणार. पण आपण नैसर्गिक शेती केल्यामुळे काय होईल? माती सजीव होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला मुंगळे दिसतील, छोट्या काय म्हणतात मुंग्या दिसतील, हो की नाही? आणि मग पक्षी यायला लागतील, कीटक यायला लागतील, ते सगळं आपापलं काम करायला लागतील. जीवाणू आणि गांडुळं हे त्यांचे काम करतील. पावसाचं पाणी जमिनीत टिकून राहील. कीटकनाशकांचे काम मित्रपक्षी आणि मित्र कीटक करतील. म्हणजे आपल्याला वरतून केमिकल टाकायची गरज नाही. मित्रपक्षी मित्र कीटक आले की आपलं काम झालं. आणि सगळ्यात जास्ती काय आहे की मातीची सुपीकता वाढेल. म्हणजे आज आपण आहोत, उद्या आपली मुलं येतील, पुढे त्यांची मुलं येतील, त्यांना ती जमीन शिल्लक राहणार आहे का? आपण जसं आत्ता केमिकल वापरतोय, पुढच्या 50 वर्षात जर जमीन गेली तर आपण खाणार काय? हा प्रश्न जगभर आत्ता सध्या चालू आहे. सो आपण नैसर्गिक शेतीमध्ये मातीची सुपीकता देखील वाढवणार आहोत. सो आणि दुसरं एक पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे की नैसर्गिक शेती म्हणजे सेंद्रिय शेती नाही. हा एक पॉईंट समजून घ्या. सेंद्रिय शेती किंवा जैविक शेतीमध्ये आपण काय करतो की कंपोस्ट वापरतो, गांडूळ खत वापरतो, म्हणजेच आपण बाहेर काहीतरी वेगळं बनवतो. ठीक आहे, आपण जैविक वापरतोय म्हणजे अगदीच रासायनिक नाही, सो थोडं बरं, पण हे देखील निसर्गाच्या विरोधात आहे. आता तुम्ही जंगलामध्ये गांडूळ खत बनतं का? जैविक शेती जैविक काही बनतं का वेगळं? आपोआप जमिनीवरच ते बनत असतं. शेतीचा खर्च त्यामुळे वाढत असतो. ज्यांच्याकडे कंपोस्ट खत बनवतात ते त्यांना माहिती असेल की ते मोठे मोठे त्यांना सगळं सेटअप टाकायला लागतो, लाखो रुपये खर्च करून. सो हा खर्च करायची गरजच नाहीये. आपल्या जमिनीला माहिती आहे की आपण कशी पिकं वाढवायची. सो त्यामुळे हे एक लक्षात ठेवा की सेंद्रिय शेती किंवा जैविक शेती म्हणजे नैसर्गिक शेती नव्हे. नैसर्गिक शेतीमध्ये काय आहे? आच्छादन, वाफसा, जीवामृत आणि बीजामृत, हे लक्षात ठेवायचं. ओके, सो आज इथे आपण थांबूया आणि पुढच्या वेळेला आपण परत एकदा ह्याची रिव्हिजन करूया. आणि वीक 2 चा सुद्धा तुम्ही निबंध लिहून आणायचा आहे आणि तो पुढच्या आठवड्यात वाचायचा आहे. ओके, थँक्यू.